हे आता पहिल्यांदा आपण ड्राय कपिंग केलंय. जिथं पॉईंट दुखतोय गुडघा आहे यांची गुडघेदुखी, त्या गुडघेदुखीवर पहिल्यांदा मसाज करून आपण ड्राय कपिंग केलेलं आहे. आता हे ड्राय कपिंग करून हा कप बाजूला काढायचा आणि जिथं कप राहिलं ती त्वचा फाकवायची. थोडंसं दुखल बघा. दुखतंय? त्वचा मारून घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा तिथं कप लावायचा. कप लाव, तो कप ओढून घ्यायचा. या पद्धतीने इकडचं आपण वेट कपिंग केलेलं आहे. आता दुसऱ्या गुडघ्याचं सुद्धा या पद्धतीने जो ड्राय कप केलेला तो ड्राय कप बाजूला काढायचा. तिथे सुद्धा त्वचा फाकून आणि इथेही कप लावून घ्यायचं. बरोबर तिथलं वेदना, तिथलं अशुद्ध रक्त सगळं बाहेर येतं आणि तिथलं दुखणं पूर्णपणे थांबलं जातं. हे अशा पद्धतीने आपण 5 मिनिटं हा वेट कप लावू शकतो. आता ही जे वेट कपिंग केलेलं आहे, वेट कपिंग केलेला वेट जो कप आहे तो कप काढायचा. इकडे कालवा पाय, कालवा अजून. ओके. पाय इकडे कालवा, इकडचा कप काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण गुडघ्याच्या पाठीमागचे 2 पॉईंट, दोन्ही गुडघ्याचे 2 पॉईंट ड्राय कप आणि वेट कपिंग करू शकतो. त्याच्यानंतर पुन्हा पेशंटला सरळ करून गुडघ्याच्या पुढच्या बाजूला जे 2 पॉईंट आहेत ते 2 पॉईंट सुद्धा याच पद्धतीनं ड्राय कपिंग आणि वेट कपिंग करून केलं आणि हे 15 ते 3 आठवड्यातून एकदा अशी ट्रीटमेंट केली आणि 3 ते 4 सेटिंग केले वेट कपिंगचे, तर पूर्णपणे गुडघे दुखी नाहीशी होते. ठीक आहे, धन्यवाद.